Good morning student. Today we learn about the challenges to women participation in politics. First is sexual violence. Sexual violence against the women in India have gained impetus due to the issue of education and marriage. Child marriage, domestic violence and a low literacy rate have lowered the Indian women economic opportunities and contribute to sexual violence in India. या ठिकाणी आपल्याला महिलांना पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे चॅलेंजेस त्या ठिकाणी स्वीकारावे लागतात किंवा कोणकोणती चॅलेंजेस आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला महिला या पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाहीत किंवा त्यांना लांब ठेवलं जातं. ती कोणकोणती चॅलेंजेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला दिलं तर म्हणजे सेक्शुअल व्हायलन्स. म्हणजेच इंडियामध्ये जर पाहिलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक हिंसा ही झालेली दिसून येते. त्यामध्ये जर आपण एज्युकेशन, शिक्षण आणि मॅरेज ह्या दोन गोष्टींचा विचार केला, हे दोन इश्यू जर आपण पाहिले तर त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेक्शुअल व्हायलन्सला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी महिलांना प्रॉपर शिक्षण नसणं, त्याचबरोबर योग्य प्रकारे त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाची फॅसिलिटीज प्रोव्हाइड न करून देणं, त्याचबरोबर त्यांची मॅरेज सिस्टम असेल इंडियामध्ये, याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेक्शुअल व्हायलन्स हे इंडियामध्ये क्रिएट झालेले दिसून येतात. त्याचबरोबर चाइल्ड मॅरेज असेल, त्याचबरोबर डोमेस्टिक म्हणजेच स्पेसिफिक एरियाचे व्हायलन्स असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असतील, त्याचबरोबर लो लिटरसी रेट असेल, म्हणजेच महिलांचा जो काही लिटरसी रेट आहे तो आपल्याला कमी असलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून आपल्याला महिलांना जे काही इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज असतील, म्हणजेच काम करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज असतील, त्याचबरोबर इतर जे काही अपॉर्च्युनिटीज असतात त्याच्यापासून लांब ठेवलं जातं. त्याचा इफेक्ट हा आपल्या ठिकाणी इंडियामध्ये सेक्शुअल व्हायलन्सवरती झालेला दिसून येतो. म्हणजेच महिलांना त्या ठिकाणी कुठेतरी शिक्षणापासून लांब ठेवलं जाणं, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून डोमेस्टिक व्हायलन्स त्या ठिकाणी क्रिएट करणं, त्याचबरोबर त्यांची चाइल्ड मॅरेज करून देणं, म्हणजेच बालविवाह करून देणं, यासारख्या गोष्टींमुळे आपल्या ठिकाणी कुठेतरी सेक्शुअल व्हायलन्स हा इंडियामध्ये वाढत गेलेला दिसून येतो. अशा प्रकारचे चॅलेंजेस हे ठिकाणी महिलांना पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी आपल्याला स्वीकारावी लागतात. In 2011, the study was conducted wherein it was found that 24% of the Indian men were committed sexual violence at the same point in their lives. 20% have forced their partner to have sex with them, with 38% of the men admitting they had physically abused their partners. Widespread the sexual violence is attributed to the fact that violence within the marriage is not against the law and the sexual violence goes largely unpunished. जेव्हा 2011 साली एक स्टडी करण्यात आला, त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की इंडियामधील 24% पुरुष आहेत, त्यांनी आयुष्यात कधी ना कधीतरी एखाद्या वेळेस तरी त्या ठिकाणी आपल्याला लैंगिक अत्याचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यापैकी 20% पुरुषांनी आपल्या पार्टनरला त्या ठिकाणी शरीर संबंध ठेवण्यास किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास त्या ठिकाणी आपल्याला भाग पाडलेले दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की मॅरेजनंतर म्हणजे लग्नानंतर जे काही व्हायलन्स सेक्शुअल व्हायलन्स होतात ते लॉच्या अगेन्स्ट नाहीत, ते कोणत्याही प्रकारे इलिगल नाहीत असं मानलं जातं. त्याचबरोबर जे काही सेक्शुअल व्हायलन्सच्या माध्यमातून जे काही पनिशमेंट होते ती आपल्याला अगदी कमी असलेले दिसून येते. त्यामुळे आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेक्शुअल व्हायलन्स हे इंडियामध्ये वाढत चाललेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी लग्नानंतर जे काही त्या ठिकाणी सेक्शुअल हॅरेसमेंट होते ते कोणत्याही प्रकारे लिगली त्या ठिकाणी मानली जाते, म्हणजेच लॉच्या अगेन्स्ट ती मानली जात नाही. त्याचबरोबर एखाद्या सेक्शुअल हॅरेसमेंट केल्याच्यानंतर किंवा सेक्शुअल व्हायलन्स झाल्याच्यानंतर त्या व्यक्तीला जी काही होणारी पनिशमेंट असते ती अगदी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात सेक्शुअल व्हायलन्स हे ठिकाणी होताना दिसून येतात. Mark C. Nussbaum stated that in large society, violence and the threats of the violence affect the woman inability to participate actively in many forms of the social and political relationship, to speak in public, to recognize the defined being who worth is equal to that the others. Self-confidence is likely to be increased participation among the Indian women, specifically in running of election. मार्क सी नुबॉम यांनी आपल्याला सांगितले की जे काही आपल्याला सेक्शुअल व्हायलन्स असतील, त्याचबरोबर थ्रेट्स ऑफ व्हायलन्स अफेक्ट्स असतील, याच्यामुळे आपल्याला जे काही लार्ज सोसायटीमधील वुमन असतील त्यांच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ही झालेली दिसून येते. ते आपल्याला मोठ्या प्रमाणात सोशल असतील किंवा पॉलिटिकल रिलेशनशिपमध्ये आपल्याला येताना दिसून येतात. म्हणजेच पॉलिटिकल किंवा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले दिसून येतात. त्याचबरोबर ते आपल्या पब्लिकली काही गोष्टी स्पीक करताना, म्हणजेच पब्लिकली काही गोष्टी आपल्याला बोलताना दिसून येतात. त्याचबरोबर समाजामध्ये आपली स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करण्याकडे देखील फोकस केलेला आपल्याला महिलांचा दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला व्हायलन्स होत आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला थ्रेट्स होत आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही लार्ज सोसायटीमधील महिला आहेत त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पॉलिटिक्समध्ये असतील किंवा सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये असतील किंवा स्वतःची प्रतिष्ठा समाजामध्ये निर्माण करण्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचा जो काही आपल्या महिलांमध्ये इंडियन महिलांमध्ये जो काही कॉन्फिडन्स आपल्याला वाढताना दिसतोय
त्याचा इफेक्ट हा आपल्या ठिकाणी पुढील काळामध्ये आपल्याला इलेक्शनवरती झालेला दिसून येईल. म्हणजेच इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात महिला या पार्टिसिपेट होतील अशा प्रकारचं मत हे त्या ठिकाणी आपल्याला मार्क नुसबॉम यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेक्शुअल व्हायलन्स हा ठिकाणी इंडियामध्ये होत असल्यामुळे महिलांना अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. परंतु त्यातूनही मार्ग काढून महिला आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पॉलिटिक्समध्ये आपल्याला सहभागी होताना दिसून येतात. नेक्स्ट इज डिस्क्रिमिनेशन. Although the constitutions of India removed the gender inequality among the caste and gender, discrimination continues to be a widespread barrier to the women political participation. A 2012 study of the 3,000 Indian women found the barriers in the participation, especially in the running of the political offices, in form of illiteracy, work burden within the household, and the discriminatory attitude toward the woman as a leader. Discriminatory attitude manifests in the limitations presented to the Indian woman, including low access to the information and the resources. Women rely on receiving information from the family or the village member, typically men. Women also lack leadership experience due to the fact that they are burdened with the household duties. The burden of household duties is a significant reason why many Indian women do not participate. Unlike men, there is a few opportunities for the women to get involved in the organization to gain leadership skills. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला चॅलेंजेस दिले ते म्हणजे डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव. त्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजे जर आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये जेंडर इनइक्वॅलिटी ही त्या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह केलेली दिसून येते. म्हणजेच कोणत्याही कास्टमध्ये असेल किंवा जेंडरवरून असेल त्या ठिकाणी इनइक्वॅलिटी जी आहे ती आपल्याला रिमूव्ह केलेली दिसून येते. परंतु इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला भेदभाव केलेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बॅरियर आपल्याला येताना दिसून येतात. त्याचबरोबर 2012मध्ये जो काही स्टडी करण्यात आला होता त्यामध्ये 3000 इंडियन महिलांचा त्या ठिकाणी स्टडी करण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की वेगवेगळे बॅरियर त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले होते, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पॉलिटिकल्समध्ये महिला ह्या पार्टिसिपेट्स होताना वेगवेगळे बॅरियर्स येतात ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यात आले होते. ते स्पेसिफिक बॅरियर्स हे आपल्याला त्या ठिकाणी पॉलिटिकल ऑफिस रन करण्यामध्ये आपल्याला येताना दिसून येतात. मग ते कोणकोणते बॅरियर होते तर त्यामध्ये इलिटरसी असेल म्हणजे महिलांमध्ये शिक्षणाची कमतरता, असाक्षरता ही जास्त असलेली दिसून येते. त्याचबरोबर महिलांवरती असलेलं घराची जबाबदारी, हाऊसहोल्ड बर्डन याच्या माध्यमातून देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बॅरियर त्या ठिकाणी येताना दिसून येतात. त्याच्यामुळे महिला या कुठेतरी आपल्याला पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये कुठेतरी कमी पडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महिला आणि पुरुष यांच्यामधले जे काही आपल्याला भेदभाव केला जातो अशा प्रकारचा जो काही ॲटिट्यूड आपल्या इंडियामध्ये आहे की महिलांनी लिडरशिप करू नये, अशा प्रकारचा जो काही आपल्याला भेदभाव त्या ठिकाणी दिलेला दिसतो, याचा देखील आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा त्या ठिकाणी महिलांच्या लिडरशिप क्वालिटीवरती किंवा महिलांच्या पॉलिटिकल पार्टिसिपेशनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर इंडियामध्ये आपण इन्फॉर्मेशन सोर्सचा ॲक्सेस असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस असेल त्याचा ॲक्सेस हा महिलांना कमी प्रमाणात दिलेला दिसून येतो. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेदभाव केलेला इंडियामध्ये असलेला लक्षात येतो. त्याचबरोबर इंडियामधील महिला ह्या ठिकाणी एखादी इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर त्या पूर्णपणे आपल्याला फॅमिली असेल किंवा गावातील जे कोणी मेंबर असतील, स्पेशली पुरुष मंडळी यांच्यावरती आपल्याला डिपेंड असलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्यांना एखाद्या विषयाची जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याच्यासाठी ते पूर्णपणे आपल्याला एखादी फॅमिली असेल म्हणजे स्वतःची फॅमिली असेल किंवा एखादा गावातील विलेजमधला एखादा मेंबर असेल, स्पेशली पुरुष मेंबर असेल त्याच्यावरती आपल्याला डिपेंड असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर महिलांमध्ये आपल्याला लिडरशिप क्वालिटी आहेत ते आपल्याला किंवा लिडरशिपचा एक्सपिरियन्स हा कुठेतरी आपल्याला कमी असलेला दिसून येतो. कारण त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला घराची जबाबदारी किंवा हाऊसहोल्ड ड्युटीची मोठ्या प्रमाणात बर्डन असलेलं दिसून येतं. त्यामुळे आपल्याला महिलांवरती त्या ठिकाणी आपल्याला लिडरशिप एक्सपिरियन्स कुठेतरी आपल्याला कमी असलेला दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्याला महिलांना पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा पॉलिटिकल इंडियन पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी कुठेतरी आपल्याला बॅरियर्स निर्माण होताना दिसून येतात किंवा अडथळे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतात. त्याचबरोबर पुरुषांना ज्याप्रमाणे आपल्याला वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये ही लिडरशिप स्किल डेव्हलप करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात त्यापेक्षा महिलांना त्या ठिकाणी कमी प्रमाणात अपॉर्च्युनिटीज हे दिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ज्या प्रमाणात पुरुषांना वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी लिडरशिप स्किल मिळवण्याचा जो अपॉर्च्युनिटी दिल्या जातात त्यापेक्षा महिलांना या अपॉर्च्युनिटीज कमी दिलेले दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या जे काही पॉलिटिकल एरिया असतील त्यामध्ये देखील
पुरुषांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला स्थान दिलेलं दिसून येतं, रादर दॅन महिलांना त्या ठिकाणी कमी प्रमाणात त्या ठिकाणी जागा निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला इंडियामध्ये भेदभाव केलेला दिसून येतो. त्यामुळेच अशा प्रकारची चॅलेंज देखील त्या ठिकाणी आपल्याला महिलांना इंडियन पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट होताना फेस करावी लागतात. नेक्स्ट इज इलिटरसी. India has one of the largest illiteracy population. In the January 2040, the United Nations reported 287 billion adults in the India are illiterate. Literacy among the Indian women is 53.7%, which is much lower than the literacy among the men reported as a 75.3%. Literacy limits the ability of the woman to understand the political system and issues. Problem with exploitations such as women being left up voter list have been reported as illiteracy limits the ability of the women to ensure their political rights are exercised. नेक्स्ट आपल्याला चॅलेंज दिले ते म्हणजेच इलिटरसी. म्हणजेच इंडियामध्ये जर पाहिलं तर आपल्याला इतर देशांपेक्षा इंडियामधली पॉप्युलेशन ही जास्तीत जास्त आपल्याला इलिटरेट असलेली दिसून येते. जर जानेवारी 2014चा आपण युनायटेड नेशनचा रिपोर्ट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये लक्षात येईल की 287 बिलियन अडल्ट लोक म्हणजेच 287 तरुण लोक ही त्या ठिकाणी आपल्याला इलिटरेट असलेले दिसून येतात. त्यामध्ये महिलांचा जर आपण लिटरसी रेट पाहिला इंडियाचा तर आपल्याला लक्षात येईल की फक्त 53 म्हणजे 53.7% महिला या ठिकाणी आपल्याला लिटरेट असलेल्या दिसून येतात. तर त्याचप्रमाणे आपण पुरुषांचा रेट पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की 75.3% इथपर्यंत पुरुष हे आपल्याला या ठिकाणी लिटरेट म्हणजे शिक्षित असलेले दिसून येतात. त्या मानाने महिलांचा रेट हा आपल्याला खूप कमी असलेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारे इलिटरसी महिलांमध्ये असल्यामुळे अशिक्षितता महिलांमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या इंडियन पॉलिटिक्सची जी काही पॉलिटिकल सिस्टम आहे त्याचबरोबर पॉलिटिकल इश्यू जे आहेत ते अंडरस्टँड करण्यामध्ये महिलांना कुठेतरी आपल्याला लिमिटेशन्स आलेले दिसून येतात. त्याचबरोबर महिलांचं त्या ठिकाणी काही प्रमाणात शोषण देखील केलेलं दिसून येतं. म्हणजे जे काही पॉलिटिकल पार्टीमध्ये महिला उतरू नयेत म्हणून त्याचं काही वेळेला शोषण देखील आपल्याला केलेलं दिसून येतं. मग त्यामध्ये महिलांचं वोटर लिस्टमधून नाव कमी करणं, त्याचबरोबर त्यांचे पॉलिटिकल राईट्स आहेत ते त्यांना वापरू न देणं, अशा प्रकारची एक्सप्लॉयटेशन शोषण हे देखील महिलांचं केलं जातं. म्हणजेच महिलांमध्ये त्या प्रमाणात लिटरसी नसल्यामुळे शिक्षणाची कमतरता असल्यामुळे त्यांना त्यांचे जे काही पॉलिटिकल राईट्स असतील किंवा त्यांचे जे काही कायदेशीर हक्क आहेत त्यांचा वापर करण्याचा त्यांना तेवढी माहिती सक्षमता नसते. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इश्यू हे त्या ठिकाणी येताना दिसून येतात. अशा पद्धतीने इलिटरसी हे देखील एक त्या ठिकाणी आपल्याला चॅलेंज असलेलं दिसून येतं महिलांच्या पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये. म्हणजे महिलांकडे आपल्याला लिटरसी रेट कमी असल्यामुळे त्या ठिकाणी महिला ह्या ठिकाणी आपल्याला पॉलिटिक्समध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेट होत नाहीत, अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज ओव्हरकमिंग बॅरियर्स टू पार्टिसिपेशन. To overcome issue of the discriminations and the violence, the women organization have forced on the empowerment of the Indian woman. Empowerment is the tie to support of family and improve the status within the household, which is undetermined by the threats of the domestic and the sexual violence. Socio-economic conditions such as poverty and illiteracy prevent the entrance of the woman into running of the public offices and the even voting. Inability to understand the rules of Panchayat Raj, undetermined the self-confidence to participate in the public office. Empowerment of the Indian woman can also occur through the bridging gaps in education, renegotiating gender rules, and gender divisions of the labor and addressing basis attitude. Women can also be empowered to participate by family, and when the familial support is present, they are more likely to run for office. ज्याच्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे ओव्हरकमिंग बॅरियर्स टू द पार्टिसिपेशन. म्हणजेच आपल्याला जे काही बॅरियर असतात ते आपण ओव्हरकम कशा पद्धतीने करू शकतो किंवा ते आपण बॅरियर कमी कशा पद्धतीने करू शकतो ते आपल्याला या ठिकाणी दिलेले. मग त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत जे काही इश्यू त्या ठिकाणी आपल्याला येत असतात, मग ते डिस्क्रिमिनेशन असेल, भेदभाव असेल, त्याचबरोबर व्हायलन्स असतील, वेगवेगळे अत्याचार असतील, हे आपल्याला कमी करण्यासाठी वुमन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपल्याला महिलांना सबलीकरण करण्याचं काम म्हणजेच इंडियन महिलांमध्ये त्या ठिकाणी एम्पॉवरमेंट करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या वुमन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर एम्पॉवरच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक महिलांचं फॅमिलीमधील असलेला सपोर्ट, त्याचबरोबर त्यांचं जे काही हाऊसहोल्ड स्टेटस असेल ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील आपल्याला मदत करताना दिसून येतात. त्याचबरोबर
जे काही डोमेस्टिक व्हायलन्स असतील त्याचबरोबर सेक्शुअल व्हायलन्स असतील ते देखील कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी देखील आपल्याला वेगवेगळ्या वुमन ऑर्गनायझेशन्स या एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांना आपल्याला सक्षम करताना दिसून येतात. त्याचबरोबर इंडियामध्ये आपल्याला पॉवर्टी, लिटरसी म्हणजेच त्या ठिकाणी दारिद्र्य आणि अशिक्षितता यासारखे त्या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यामुळेच अशा परिस्थितीमुळे महिलांना त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटिकल ऑफिसमध्ये पब्लिक ऑफिसमध्ये जाण्यापासून म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून त्याचबरोबर अगदी वोटिंगला जाण्यापासून त्या ठिकाणी आपल्याला अडवलेलं दिसून येतं. त्याचबरोबर महिलांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पंचायत राजचे जे काही आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी ते अंडरस्टँड करण्यामध्ये कुठेतरी महिलांना अडथळे निर्माण होताना दिसून येतात. त्याच्या माध्यमातूनच महिलांना त्या ठिकाणी पब्लिक ऑफिसमध्ये पार्टिसिपेट करण्याचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच त्यांनाही वाटतं की आपल्याला देखील त्या ठिकाणी पंचायत राजचे जे काही रूल्स आहेत ते माहिती असले पाहिजेत. ते जर समजून घ्यायचे असेल तर आपल्या ठिकाणी पब्लिक ऑफिसमध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे तरच आपण ते समजून घेऊ शकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी महिलांमध्ये कॉन्फिडन्स आपल्याला वाढलेला दिसून येतो. मग महिलांमध्ये अशा पद्धतीने आपण सबलीकरण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो तर त्या ठिकाणी आपण जो काही एज्युकेशनचा गॅप आहे तो आपण भरून काढून त्या ठिकाणी आपण महिलांना त्या ठिकाणी सक्षम करू शकतो. त्याचबरोबर जे काही जेंडर रूल्स आहेत ते रिनिगोशिएट करून आपण त्या ठिकाणी त्यांना सबलीकरण करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही महिला आणि पुरुष यांच्यामध्ये जे काही ॲटिट्यूड आहे त्याचबरोबर लेबर डायव्हर्जन आहे यासारख्या गोष्टी आपण त्या ठिकाणी चेंज करून त्या ठिकाणी आपण महिलांना सक्षमीकरण करू शकतो. त्याचबरोबर फॅमिलीचा सपोर्ट, फॅमिली पार्टिसिपेशनच्या माध्यमातून देखील महिलांना ठिकाणी सक्षमीकरण झालेलं दिसून येतं. म्हणजे जर समजा फॅमिलीचा सपोर्ट एखाद्या महिलेला असेल तर ती आपल्याला योग्यरित्या त्या ठिकाणी एखादं पब्लिक ऑफिस रन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचं मोटिवेशन मिळालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने महिलांचं सक्षमीकरण हे इंडियामध्ये आपल्याला वेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. The government of India has addressed the issue of empowerment by consolidating all programs for the women under the National Missions of Empowerment of Women. The mission of NMEW is enhance the economic empowerment of girls and women through the skill development, microcredit, vocational training and entrepreneurship. In 2001, the government of India passed the national policies for the empowerment of women. The policy force on the advancement, development and empowerment of women. Especially the policy focus on the ending gender inequality and violence against women. The United Nations has also ensured the empowerment among the Indian women by campaigning to end violence against the women in India. Non-governmental organizations have also tried to empower the women, focusing on the issue of education, violence and leadership. म्हणजेच त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही एम्पॉवरमेंटचे इश्यू आहेत महिलांमधील ते ठिकाणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला एक कन्सोलिडेटेड प्रोग्राम त्या ठिकाणी महिलांसाठी तयार केलेलं दिसून येतं. त्याला नॅशनल मिशन्स ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ वुमन असं म्हटलं जातं व त्याच्या माध्यमातून NMEWच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुली असतील त्याचबरोबर महिला असतील त्यांना एम्पॉवर करण्याचं काम, सक्षमी करण्याचं काम, इकॉनॉमिकली सक्षम करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं गेलं. त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर मायक्रो क्रेडिट असतील, त्याचबरोबर व्होकेशनल ट्रेनिंग असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम हे करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 2001 साली गव्हर्नमेंट एक त्या ठिकाणी नॅशनल पॉलिसी त्या ठिकाणी तयार केली होती महिलांच्या सक्षमीकरणासाठी. त्याच्या माध्यमातून महिलांमध्ये ॲडव्हान्समेंट असेल, डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर एम्पॉवरमेंटसाठी असेल त्या ठिकाणी आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्यामध्ये स्पेशल फोकस हा त्या ठिकाणी आपल्याला जेंडर इनइक्वेलिटी कमी करणं, कमी करणं याच्याकडे आपल्याला फोकस केलेलं दिसून येतो. त्याचबरोबर महिलांच्या विरोधात जे काही आपल्याला अत्याचार होत होते ते देखील कमी करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर युनायटेड नेशनच्या माध्यमातून देखील आपल्याला इंडियातील महिलांना त्या ठिकाणी एम्पॉवर, सक्षमीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन हे त्या ठिकाणी राबवण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून महिलांवरील जे काही अत्याचार होत होते ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGOच्या माध्यमातून देखील आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे प्रोग्राम हे त्या ठिकाणी तयार केलेले दिसून येतात. त्यामध्ये महिलांचे जे काही एज्युकेशनल इश्यू असतील, त्याचबरोबर व्हायलन्स असतील, त्याचबरोबर लिडरशिप क्वालिटी असतील यासारखे जे काही इश्यू आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी NGOच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने जे काही आपल्याला पॉलिटिकल पार्टिसिपेशनसाठी महिलांना जे काही बॅरियर्स येत होते ते ओव्हरकम करण्याचं काम हे त्या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, वुमन ऑर्गनायझेशन असतील, NGO असतील, त्याचबरोबर युनायटेड नेशन असेल, या सर्व ऑर्गनायझेशनने आपल्याला केलेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून महिलांना हे सक्षमीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सध्या जर आपण पाहिलं तर महिलांचा आपल्याला पॉलिटिक्समध्ये सहभाग हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो.